जळगावच्या परधडे रेल्वे स्टेशन जवळ विचित्र अपघात झालाय। रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे पुष्पक एक्सप्रेसमधनं प्रवाशांनी उड्या मारल्या। तेवढ्यात दुसऱ्या रुळावरनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलं। या दुर्घटनेमध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। तर 4 लोक गंभीर जखमी झालेत। जखमींवरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। जळगावमधली ही भीषण अशी रेल्वे दुर्घटना ज्याच्यामध्ये 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे। पालकमंत्र्यांनी दिलेली माहिती। भीषण अशी ही घटना घडलेली आहे। जळगावमध्ये मृत्यूचा ट्रॅक या अपघाताच्या निमित्तानं अनुभवायला मिळाला। ही घटना नेमकी कशी घडली असेल याचं हे ॲनिमेशन आपल्या समोर आहे। परधाडे रेल्वे स्टेशनमध्ये ही घटना घडली, ज्या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरनं मुंबईच्या दिशेनं निघालेली होती आणि दुसरीकडे कर्नाटक एक्सप्रेस ही बंगळुरूवरनं दिल्लीच्या दिशेने निघालेली होती। दरम्यान पुष्पक एक्सप्रेसची कोणीतरी चेन ओढली आणि त्यानंतर एक स्पार्क या ट्रॅकमध्ये झाला। यानंतर आग लागल्याची अफवा उठली आणि या अफवेमुळे पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅककडे धाव घेतली। मात्र ही धाव काहींची अखेरची ठरली, कारण शेजारच्या ट्रॅकवरनं जी कर्नाटक एक्सप्रेस धावत होती त्या भरधाव एक्सप्रेसनं या प्रवाशांना चिरडलं। साधारणपणे 30 ते 40 प्रवासी यावेळी ट्रॅकवर होते अशा स्वरूपाची सध्या माहिती आहे। यापैकी 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर यामधल्या 4 जणांची प्रकृती ही गंभीर आहे। दरम्यान या सगळ्या अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। वहाँ पे तो ये भला कि ट्रेन में आग लग गई है। हाँ। तो हम भी लोग सब लोग उतर लिए। उसके बाद एक टीटी बताई इसमें बैठ लो, तो हम लोग बैठ लिए। बहुत यात्री रह गए हैं। पैसेंजर के वो डर के वो साइड पर टूट गए। अपकमिंग ट्रेन था, उन्होंने क्रश कर दिया। ये साइड टूटना चाहिए था, वो साइड टूट गए चालू ट्रेन में। तो उस हिसाब से लगभग 40-50 लोग को ऐसा हमने देखा। उसका पैर कट गया है। हाँ, उधर से नीचे उधर गया था, उस साइड में भाग के जा रहा था, उधर से उधर ट्रेन आ रहा था। हाँ, तो ट्रेन में लग गया था नीचे से उसको। कम से कम 20 से 25-30 आदमी कटा है। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया। रेल्वे दुर्घटना जिथे घडली त्या परधाडे गावातल्या पत्रकारांनी दुर्घटना कशी घडली याविषयीची माहिती दिली, आपण बघूया। या ठिकाणी एक 5-5:30च्या दरम्यान मला एका मित्राचा फोन आला ग्रामस्थांचा की परधाडे दुसखेडा गावादरम्यान एक अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये अनेक महिला पुरुष दगावलेले आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मी तात्काळ या ठिकाणी ग्रामस्थांना फोन केला आणि इथे पोहोचलो। इथे पोहोचल्यानंतर मला असं माहित पडलं की या ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस मध्ये कोणतरी चेन ओढली होती आणि चेन ओढल्यानंतर त्यांनी सांगितलं या ठिकाणी आग लागलेली बा। आग लागल्यामुळे त्या ठिकाणचे जे प्रवासी होते त्या प्रवाशांनी त्या डब्यातून उड्या घेतल्या। उड्या घेतल्यामुळे विरुद्ध दिशेने येणारा जो कर्नाटक एक्सप्रेस होता त्या कर्नाटक एक्सप्रेसने या ठिकाणी जवळपास 10 ते 11 इसमांचा चिरडून मृत्यू झालेला आहे। 10 ते 12 जे प्रवासी होते ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने स्थानिक रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे।